गंभीरपयं मेधावी मग्गमग्गसकोविदं उत्तमत्थ अनुपतं तमहं ब्राह्मणं। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाचे आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ, भारतीय घटनेचे शिल्पकार, बोधिसत्व गुणप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये सुजाता बुद्धविहार यंतेरा येथील सर्व सदा संपन्न उपासक उपासिका, त्याचप्रमाणे प्युरिटी ऑफ माइंड या आपल्या यूट्यूब चॅनलच्या द्वारा सातत्याने धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका, आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करून तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आज या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या श्रेष्ठ अशा सिद्धांताला अनुसरून सातत्याने भगवंताची मंगलमय धम्मवाणी आपण श्रवण करत आहात। या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये वेगवेगळ्या विषयावरती आपण रोज आणि रोज धम्मदेशना श्रवण करतो। आज थोडं वेगळं विशेष असं जास्त स्वरूपामध्ये महिला वर्ग जे नेहमी हजर राहतो, तर बौद्ध काळामध्ये भगवंताच्या धम्मामध्ये स्त्रियांचं फार मोठं योगदान आहे। तसं भगवंताने स्त्री आणि पुरुष समानता मानलेली आहे, समान म्हटलं आहे, आणि त्यामुळे वर्तमान काळामध्ये आपल्यासाठी अत्यंत प्रेरणादायक असे काही जीवनचरित्र आहे बौद्ध साहित्यामध्ये। आणि विशेष रूपाने ज्या उपासक उपासिका सुरुवातीला होत्या, त्यानंतर त्यांचं मन परिवर्तन झालं, त्या भिक्षुणी झाल्या। अशा प्रकारचे जवळपास 73 भिक्खुणींचं जीवनचरित्र, जसं थेरगाथा म्हणजे जे भिक्षू आहेत महत्त्वपूर्ण भगवंताच्या काळामध्ये, जे महत्त्व विशेष गुणाने ज्यांना भगवंताने स्वतःच्या मुखाने त्यांच्या गुणांची स्तुती केली होती, तर असे काही गुणांनी युक्त असणारे काही भिक्षू आहेत। त्याचप्रमाणे काही भिक्खुणी सुद्धा आहेत की ज्यांची भगवंताने स्वतः आपल्या मुखातून स्तुती केलेली आहे। काही उपासक सुद्धा आहे, काही उपासिका सुद्धा आहे। तर असे जीवनचरित्र सुद्धा आपल्या जीवनामध्ये आपल्याला सातत्याने प्रेरणा देणारे असतात। आज धम्मदेशनेच्या द्वारा तुम्हा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी भगवंताच्या सद्धम्मामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण, तसं तर ते अनमोल असे रत्न आहे जे भगवंताच्या काळामध्ये जे काही भिक्षू होते, भिक्खुणी होत्या, उपासक होते, उपासिका होते, ज्यांनी संपूर्ण जीवन 3 रत्नांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन त्यांनी म्हणजे खर्ची घातलं। अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण चरित्र आपल्याला धम्मदेशनेच्या द्वारा धम्मदेशनेमध्ये अनेक वेळा श्रवण करायला मिळत असतात। सहज कोणीही
प्रवर्जित जीवनाकडे वळालेलं नाही आहे. सहज कोणी यावं आणि सहज कोणीतरी भिक्षू बनावं, सहज कोणीतरी भिक्खुनी बनावं असं झालेलं नाही आहे. तर त्यांच्या जीवनामध्ये एक मूलाग्र असा बदल झालेला आहे. म्हणजे संसारामध्ये जीवन जगत असताना सुद्धा त्यांच्यामध्ये असणारे जे काही गुण होते त्या गुणाच्या द्वारा त्यांचे जे काही कुशल कर्म होते, पुण्यकर्म होते, कारण संसारिक जीवनाचा त्याग करून प्रवर्जित जीवनाकडे वळण्यासाठी अनंत अनंत कुशल कर्म असावे लागतात, पुण्यकर्म असावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचे वर्तमान काळामध्ये मनाची मानसिकता तशा प्रकारची असणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आणि त्यामुळे आज आपल्या या देशनेमध्ये भगवंताच्या धम्मामध्ये जे अग्रश्रावक आपण बघतो, जे अंशी अग्रश्रावक भगवंताच्या सद्धम्मामध्ये आहे, त्यामध्ये प्रामुख्याने सारिपुत्त भंते हे प्रज्ञेमध्ये अग्र होते. म्हणजे भगवंताची प्रज्ञा जशी प्रखर होती अगदी तशा प्रकारे सारिपुत्त भंते प्रज्ञेमध्ये अग्र होते. महामोग्गलायन भंते रिद्धिसिद्धी बलामध्ये अग्र होते भगवंताच्या नंतर. त्यानंतर आनंद भंते धम्म कथिक म्हणून त्यांना बौद्ध साहित्यामध्ये किंवा बहुश्रुत भिक्खू म्हणून त्यांची गणना केली जाते. उपाली भंते विनयामध्ये अग्र होते. तशाच प्रकारे भिक्षुणीमध्ये सुद्धा काही भिक्षुणी अग्र होत्या. जसं सारिपुत्त प्रज्ञेमध्ये अग्र होते तसंच खेमा नावाची भिक्खुणी ही प्रज्ञेमध्ये अग्र होते. जसं इकडे उपाली नावाचे भिक्खू विनयामध्ये अग्र होते तशी पटाचारा भिक्खुणी ही विनयामध्ये अग्र होते. जसं कृषा गौतमी वृक्षचिवर घालण्यामध्ये अग्र होते, इकडे महाकाश्य भंते पासुकुलिक चिवर अल्प इच्छाधारी भिक्खूंमध्ये अग्र होते. असे अनेक जीवन चरित्र बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि अत्यंत प्रेरणादायी, म्हणजे त्यांचं जे जीवन आहे ते जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे. आणि त्यांच्या जीवनाकडून वर्तमान काळामध्ये आपल्याला सुद्धा एक सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी प्रेरणा म्हणजे प्राप्त होऊ शकते. एक आदर्श आपल्यासमोर त्यांचा असला पाहिजे आणि त्यांचा आदर्श आपल्या समोर ठेवून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये आदर्श व्यक्तिमत्व असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशाच प्रकारच्या आदर्श व्यक्तिमत्वांचं जीवन चरित्रात्मक धम्मदेशनेच्या द्वारा काही विषय आपण बघणार आहोत. काही भिक्खुणी असतील, काही भिक्षू असतील, काही उपासक असतील किंवा काही उपासिका असतील. तर अशा पद्धतीने धम्मदेशनेच्या द्वारा आपण त्यांचं जीवनचरित्र बघणार आहोत. तर आजच्या या मंगलमय दिनी खेमा नावाच्या भिक्खुणीच्या संदर्भामध्ये आपण धम्मदेशनेच्या द्वारा आपण ही देशना आज बघणार आहोत. खेमा भिक्षुणी प्रज्ञेमध्ये अग्र होते. म्हणजे ज्या पद्धतीने सारिपुत्त भंतेजी भिक्षूंमध्ये अग्र होते प्रज्ञेमध्ये, अगदी तशाच प्रकारे खेमा नावाची भिक्खुणी प्रज्ञेमध्ये अग्र होती. तर ही जी खेमा आहे, सियालकोट ज्याला सागल प्रदेश असं म्हटलं जातं, तर सागल प्रदेशाची महाराणी म्हणजे एका राजाच्या पोटी हिचा जन्म झाला होता. आणि खेमा अत्यंत सुंदर होते, अत्यंत रूपवान होते असं म्हटलं आहे. लावण्य तिच्या रूपाच्या संदर्भामध्ये अशा अनेक प्रकारच्या म्हणजे आख्यायिका तिच्या सौंदर्याच्या संदर्भामध्ये अशा केलेल्या आहे की ती अत्यंत रूपवान होते, ती अत्यंत लावण्यवती होती. तिच्या जे सौंदर्याची जी काही ख्याती होती तर त्या संपूर्ण परिसरामध्ये प्रदेशामध्ये तिच्या जिचं सौंदर्य आहे त्या सौंदर्याच्या बाबतीमध्ये सर्वत्र चर्चा होते. तर भद्द देशाची राजधानी सागल जे शहर असतं तर भद्द देशाची राजधानी असते, जो की राजा मिलिंद सुद्धा सागल देशाचा असतो. आणि असं म्हटलं आहे साहित्यामध्ये, असा उल्लेख आहे की सागल हा जो प्रदेश आहे हा सौंदर्याने आणि बुद्धिमत्तेने ज्ञानाने तेथील लोक सुद्धा अत्यंत ज्ञानी होते, विद्वान होते आणि सौंदर्य सुद्धा त्या प्रदेशाला लाभलं होतं. विशेष रूपाने अनेक स्त्रिया सागल देशामधील अत्यंत सुंदर होत्या, ज्याला सियालकोट
अशा प्रकार सुद्धा म्हटलं जातं. खेमा अत्यंत सुंदर असते, अत्यंत रूपवान असते. कधी कधी मनुष्याचं सौंदर्य असूनच चालत नाही, तर मनुष्याची प्रज्ञा सुद्धा, मनुष्याची बुद्धिमत्ता सुद्धा तशाच प्रकारची असावी लागते. आणि हळूहळू जेव्हा ती लहानाची मोठी होते, ऐन तारुण्यामध्ये जेव्हा येत असते, तर तारुण्यामध्ये आल्यानंतर राजा बिंबिसार राजा बिंबिसार तिला आपली पट्टराणी म्हणून तिच्यासोबत विवाह करत असतो. विवाह केल्यानंतर तिला पट्टराणीचं पद त्या ठिकाणी देत असतो. राजांना पूर्वीच्या काळामध्ये अनेक राण्या होत्या, एकापेक्षा अधिक असायच्या. बिंबिसाराच्या संदर्भामध्ये तर असं म्हटलं आहे की बिंबिसाराला 500 राण्या होत्या. म्हणजे बिंबिसाराला 500 राण्या होत्या असा उल्लेख बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. जेव्हा बिंबिसाराला जो आजार होत असतो भगंदर, त्या भगंदर आजारावरती जीवक जेव्हा औषध उपचार करतो, तर 500 राण्या खुश होऊन सर्वच्या सर्व अलंकार त्या ठिकाणी जीवकाला दान स्वरूपामध्ये देत असतात. त्या राण्यापैकी खेमा नावाची जी राणी असते ती अत्यंत रूपवान असल्या कारणाने राजाची ती अत्यंत प्रिय असते. जेव्हा सिद्धार्थ गौतमाला जे ज्ञान प्राप्त झालं आणि ज्ञान प्राप्त करण्याच्या पूर्वी सिद्धार्थ गौतम जेव्हा परिवर्ज्य घेत असतो आणि परिवर्ज्य घेतल्यानंतर मगध देशामध्ये सिद्धार्थ येत असतात. मगध देशामध्ये आल्यानंतर पांडव पर्वतावरती राहत असतात. जेव्हा राजाला समजतं की सिद्धार्थ गौतम शाक्य कुळातील आलेला आहे, तर त्यांना भेटण्यासाठी ते प्रत्यक्ष पांडव पर्वतावरती जात असतात. त्यांच्यासोबत त्यांची वार्तालाप सुद्धा होते. त्यांना ते सांगतात की माझं अर्धराज्य मी तुला देतो, तू हे संन्यासाची वस्त्र काय धारण करू नको, तो अत्यंत बलवान आहे, हुशार आहे, बुद्धिवान आहे आणि या वयामध्ये प्रवर्ज्या घेणं योग्य नाही आहे. एक मित्रत्वाच्या नात्याने त्यांना तो समजावून सांगत असतो. परंतु सिद्धार्थ गौतम आपला जो निश्चय आहे तर तो निश्चय त्यांना सांगत असतो. आणि राजा बिंबिसार त्यांना असं म्हणतो की ठीक आहे, तुमची जर अशी इच्छा आहे तर जेव्हा तुम्हाला सम्यक संबुद्धीचा लाभ होईल तेव्हा तुम्ही माझ्या राज्यामध्ये यावं. आणि भगवंत पुन्हा त्याच्या राज्यामध्ये जात असतात. राज्यामध्ये गेल्यानंतर राजा अनेक लोकांसह भगवंताला भेटण्यासाठी जात असतो. आणि भेटण्यासाठी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी वेळुवन सुद्धा त्यांना दान देतो. 3 रत्नाचा तो उपासक बनतो. आणि 3 रत्नाचा उपासक बनल्यानंतर सातत्याने राजा बिंबिसार भगवंताच्या दर्शनासाठी जात असे. सकाळच्या प्रहरी सुद्धा जात असे आणि संध्याकाळच्या प्रहरी सुद्धा तो भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात असे. आणि जेव्हा जेव्हा राजा भगवंताकडे जात असे तेव्हा तेव्हा भगवंत थोडा थोडा उपदेश राजाला देत असत. आणि त्यामुळे त्याच्या श्रद्धेमध्ये अधिक त्या ठिकाणी वाढ होत असे. आणि राजाला साहजिक आहे, राजा धार्मिक असतो. अनेक वेळा भगवंताला भिक्खू संघाला तो आपल्या घरी भोजनासाठी सुद्धा निमंत्रित करत असतो. परंतु खेमा मात्र या कोणत्याही प्रकारच्या दान उत्सवामध्ये किंवा राजाला भेटण्यासाठी सुद्धा खेमा कधीही जात नसे. म्हणजे अशा प्रकारे अनेक वेळा राजाच्या घरी जरी भगवंत येत होते, भिक्खू संघ येत होता, तरी सुद्धा खेमा मात्र कधीही भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात नसे. त्याला कारण असं होतं की खेमा अत्यंत रूपवान होती, अत्यंत सुंदर होती. आणि सुंदर असल्या कारणाने साहजिक आहे एक स्त्री भाव म्हणून तिच्या मनामध्ये आपल्या सुंदरतेबद्दल गर्व होता, अहंभाव होता, मीपणा होता. हा एक भाग होता. आणि दुसरा भाग असा होता की भगवंत सौंदर्याची नेहमी अवहेलना करायचे. अवहेलना म्हणजे भगवंत अनित्यवाद सांगायचे. हे जे सौंदर्य आहे हे अनित्य होणार आहे, नष्ट होणार आहे, क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे. हे सर्व शरीर म्हणजे आजारांचं माहेरघर आहे, मलमूत्रांचा आगार आहे. अशा प्रकारे भगवंत अनित्यवादाच्या संदर्भामध्ये वारंवार धम्मदेशना करत असत. आणि खेमा भगवंताच्या देशना स्वतः जरी श्रवण करत नसे, परंतु दुसरीकडून मात्र खेमाला हे ऐकायला मिळत असे की भगवंत अशा प्रकारचा उपदेश करतात. तर तेव्हा तिला वाटलं आपण एवढी सुंदर आहोत, आपण जर गेलो तर भगवंत सुद्धा आपल्या सौंदर्याच्या संदर्भामध्ये काही ना काही बोलणार आहे, अनित्यवाद भगवंत सांगणार आहेत. आणि तारुण्यामध्ये
जसं रूप आहे, समजा सौंदर्य आहे, तर सौंदर्य जरी नष्ट होणार असेल, क्षणभंगूर जरी असेल, परिवर्तन जरी असेल, तरी सुद्धा मनुष्याला सौंदर्याच्या प्रती आसक्ती असल्यामुळे सहज मनुष्य ही गोष्ट काही समजू शकत नाही की सौंदर्य हे अनित्य आहे. आणि त्यामुळे अनेक लोक म्हणजे अशा प्रकारची भावना मनामध्ये उत्पन्न करतात. आणि अनेक असं स्त्रिया म्हणतात की म्हणते जे विहारामध्ये जाणं आहे की ना, विहारामध्ये जाणे, पूजापाठ करणे, वंदना घेणे, हे सध्या काय आमचं काम नाही होता. म्हणजे आम्ही सध्या संसारामध्ये राहतोय हे, कारण मनुष्याची जी मानसिकता आहे ना, तर मनुष्याची मानसिकता अशी आहे की ऊर्ध्व काळामध्ये आपण धम्माकडे वळावं असं लोकांना वाटतं. कारण पूर्वीच्या काळापासून ती परंपरा आहे, जे काही म्हणजे 1 पासून ते 25 वर्षापर्यंत असं म्हटलं आहे की बाल्य अवस्था मनुष्याची असते, बालपण असतं, ऐक ना. 25च्या नंतर 50 पर्यंत जे मनुष्याचं वय असतं, तर ते वैवाहिक जीवन जे जगण्याचं वय असतं. त्याच्यानंतर 25 ते 75 पर्यंत संसाराला, जे संसाराचा गाडा चालवण्यासाठी त्यांचं वय असतं. आणि 75 ते 100 पर्यंत मग घराचा त्याग करून संन्यासीवृत्ती जीवन जगणे वय असतं. असं पूर्वीच्या काळापासून ही परंपरा आलेली आहे. आणि त्यामुळे अनेक लोकांना असं वाटतं की ऊर्ध्व काळाकडे, म्हणजे ऊर्ध्व काळामध्ये आपण धम्माकडे वळावं. परंतु असं आहे का? असं बिलकुल नाही आहे. माता विशाखा वयाच्या 7व्या वर्षी श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त झाली होती. आता वयाचं 7 वर्षाचं वय म्हणजे काय? हिचं वय किती आहे? तुझं वय किती आहे? 8 वर्ष आहे. म्हणजे तिचं वय 8 वर्ष आहे. विशाखा जेव्हा पहिल्यांदा भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात असते आपल्या आजोबासह, तेव्हा तिचं 7 वर्षाचं वय असते. आणि 7 वर्षाच्या विशाखीकडे भगवंत तिच्या चेहऱ्याला अनुसरून तिला उपदेश करत असतात. तर विशाखा एवढी प्रज्ञावान असते, एवढी बुद्धिवान असते की पहिल्याच उपदेशामध्ये ती श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते. कारण तिचं ते पुण्यकर्म असतं, तेवढं कुशल कर्म असतं. आणि वयाच्या 7व्या वर्षापासून 120 वर्षापर्यंत 3 रत्नाचं ती शरण ग्रहण करत असते. 3 रत्नाशिवाय अन्य कुठेही श्रद्धास्थान तिचं नसतं. म्हणजे असं काही नाही आहे की ऊर्ध्व काळामध्येच आपण धम्माकडे वळालो पाहिजे. कारण जीवन सुखपूर्वक जर तुम्हाला जीवन जगायचं असेल, तर सुखपूर्वक जीवन आपल्या जीवनामध्ये कोणत्याही अवस्थेमधून आपण त्या मार्गाचं अनुसरण करत असतो. आणि त्यामुळे खेमाला असं वाटायचं की मी तरुण आहे, मी सुंदर आहे, आणि मी जर भगवंताकडे गेले तर भगवंत अनित्यवादावर उपदेश करतात, सौंदर्याची भगवंत अवहेलना करतात. त्याच्यापेक्षा भगवंताकडे जाणंही नको आणि आपल्या सौंदर्याची अवहेलना करून घेणंही नको. त्यामुळे ती टाळत असे. परंतु राजाला असं नेहमी वाटायचं की आपल्या पत्नीने भगवंताचं दर्शन घ्यावं, तिच्या मनामध्ये तशा प्रकारचं परिवर्तन व्हावं. अशा प्रकारे अनेक वेळा भगवंताला वाटत असे, राजा बिंबिसाराला वाटत असे की भगवंताचं तिने दर्शन घ्यावं. शेवटी राजा आहे आणि भगवंत आहेत, म्हणजे निमित्त असते. तिचंही ते पुण्यकर्म असतं, तिचंही ते कुशल कर्म असतं. एक वेळचा प्रसंग असतो, खेमा क्रीडा विहार करण्यासाठी, म्हणजे फेरफटका मारण्यासाठी राजगृहामध्ये जात असते. राजगृहामध्ये गेल्यानंतर राजा बिंबिसाराला माहीत असतं की खेमा वेळुवनाच्या परिसरामध्ये म्हणजे फिरणार आहे. परंतु वेळुवनामध्ये ती जात नसते, कारण वेळुवनामध्ये भगवंत आहे, वेळुवनामध्ये भिक्खुसंघ आहे. त्यामुळे वेळुवनामध्ये न जाता वेळुवनाच्या बाजूचा जो परिसर आहे तो अत्यंत रमणीय परिसर असेल, तेव्हा आजही आहे, त्याही काळामध्ये असेल, तर आपल्या मैत्रिणीसह खेमा त्या परिसरामध्ये फिरण्यासाठी जात असते. तर असं म्हटलं आहे की खेमाला गाण्याची अत्यंत आवड असते, म्हणजे तिला गाणे खूप प्रिय असतात, खूप आवड असते. आणि एका गायिकेच्या द्वारा, म्हणजे जे वेळुवन आहे, या वेळुवनावरती एक सुंदर असं काव्य राजा तयार करण्यासाठी तिला सांगत असतो. आणि जेव्हा खेमा त्या वेळुवनाच्या बाजूने जात असते, तर तेव्हा त्या गायिकेला ते गाणं म्हणण्यासाठी लावत असतात. जेव्हा ती गायिका सुंदर अशा प्रकारचं त्या वेळुवनाचं वर्णन गाण्याच्या द्वारा करत असते, तर गाण्याच्या द्वारा त्या वेळुवनाचं एवढं सुंदर
अशा प्रकारचं वर्णन, म्हणजे कारण कधी कधी कसं असतं, म्हणजे जो कवी असतो, वर्णन करणारा जो असतो, तर तो एकदम भयान असं वर्णन करू शकतो, आहे की नाही. म्हणजे जिथे ना पोहोचे रवी तिथे पोहोचतं कवी, असं म्हटलं आहे. म्हणजे कवी कल्पनेमध्ये आपल्या कल्पनेला अनुसरून म्हणजे अत्यंत रूपाचं त्या जे काही वेळुवनाचं जे सौंदर्य आहे, त्या वेळुवनाच्या सौंदर्याच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचं रसभरीत अशा प्रकारचं वर्णन केलं जातं. आणि खेमा जेव्हा हे वर्णन ऐकते तर तिला असं वाटतं, एवढं सुंदर वेळुवन आहे, एवढं रमणीय वेळुवन आहे, आणि एवढ्या सुंदर रमणीय वेळुवनामध्ये मी आतापर्यंत गेले नाही, तर त्या वेळुवनामध्ये मी जायला पाहिजे, असं तिच्या मनामध्ये एक भाव उत्पन्न होत असतो. दुसऱ्या बाजूने राजा बिंबिसार सुद्धा अशा प्रकारची म्हणजे प्लॅनिंग करतो, तयारी करतो की खेमाने विहारामध्ये जावं आणि तिने भगवंताचं दर्शन घ्यावं. अशा प्रकारचं, तर जेव्हा ती वेळुवनामध्ये जात असते, तर वेळुवनाच्या अगदी एंट्री गेट वरती जेव्हा ती जाते, तर प्रत्यक्ष समोरासमोर भगवंत तिला दिसतात. भगवंत एक नजर खेमाकडे टाकतात, आणि खेमाची नजर आणि भगवंताची नजर एकच होत असते. एक नजर टाकल्याबरोबर एका क्षणामध्ये भगवंत आपली नजर हटवतात. एक क्षण, फक्त एक दृष्टिक्षेप तिच्याकडे टाकतात, आणि त्या क्षणामध्ये ती सुद्धा भगवंताकडे बघते, भगवंत सुद्धा तिच्याकडे बघत असतात. तर एक दृष्टिक्षेप टाकल्याबरोबर भगवंत आपली नजर बाजूला हटवतात. बाजूला हटवल्याबरोबर खेमाला अत्यंत वाईट वाटते. तिला वाटते की अरे, म्हणजे ती एवढी सुंदर असते, तिच्याकडे बघणारा व्यक्ती फक्त बघत राहत असतो, एवढं तिचं सौंदर्य असतं. आणि आतापर्यंतचा तिचा जो अनुभव असतो, जो व्यक्ती तिच्याकडे बघत असे तो केवळ बघतच राहत असे, एवढं तिचं अलौकिक असं सौंदर्य असते. आणि भगवंत तर एकदा नजर टाकतात आणि नजर हटवतात, उपेक्षाभाव उत्पन्न करतात. तर खेमाला मात्र अत्यंत वाईट वाटते. तिला वाटते की अरे, मी एवढी सुंदर असून सुद्धा भगवंताने माझ्याकडे बघितलं नाही, भगवंताने माझ्या सौंदर्याची अवहेलना केली, अपमान केला. अशा प्रकारे तिच्या मनामध्ये एक भाव उत्पन्न होतो, आणि क्षणामध्ये पुन्हा ती भगवंताकडे बघते. तर भगवंत जेव्हा तिच्या चित्ताची अवस्था जाणतात की आता सध्या खेमाच्या चित्ताची अवस्था ही चंचल आहे, सौंदर्याच्या प्रती तिच्या मनामध्ये अशा प्रकारचा भाव उत्पन्न झालेला आहे, आणि या सौंदर्याच्या उत्पन्न झालेल्या भावाला आपल्याला आता नष्ट करावं लागेल, अशा प्रकारचं भगवंत चिंतन मनन करतात. आणि क्षणामध्ये आपल्या रिद्धीच्या बलाने भगवंताच्या बाजूला खेमापेक्षा सुद्धा अत्यंत सुंदर सुंदर स्त्रिया भगवंत आपल्या रिद्धी बलाने निर्माण करत असतात. जेव्हा खेमा भगवंताकडे बघते आणि बघता क्षणी तिला असं जाणवतं की भगवंताच्या बाजूला तर अत्यंत सुंदर स्त्रिया, अत्यंत म्हणजे कमी वयाच्या स्त्रिया आहे, आणि एवढ्या मोठ्या सुंदर स्त्रिया, एवढं अलौकिक असं सौंदर्य आतापर्यंत मी बघितलं सुद्धा नाही. ह्या ज्या अप्सरा एवढ्या सुंदर आहेत, या अप्सरांच्या पायाची धूळ सुद्धा मी नाही आहे, कारण एवढं यांचं अलौकिक अशा प्रकारचं सौंदर्य आहे. अशा प्रकारे खेमा मनामध्ये विचार करते. विचार करता क्षणी ती ज्या स्त्रियांना ती 16 वर्षाच्या तरुणी बघत असते, त्या काही क्षणामध्ये 20 वर्षाच्या दिसतात, लगे पुन्हा काही क्षणामध्ये 25 वर्षाच्या दिसतात, काही क्षणामध्ये 30 वर्षाच्या, 35 वर्षाच्या, 40, 50, 55, 60, 70, 80, 90, 100, आणि हळूहळू हळूहळू ऊर्ध्व होत असताना त्या ठिकाणी खाली पडलेल्या त्यांना दिसतात. आणि खाली पडलेल्या दिसल्याबरोबर हे दृश्य भगवंत आपल्या रिद्धिबलाने तिला दाखवतात. एका क्षणामध्ये तिला जाणवते की अरे, काही क्षणापूर्वी एवढ्या सुंदर स्त्रियांना मी बघितलं, ज्या अत्यंत अलौकिक अशा रूपान होत्या, सौंदर्यवान होत्या, त्या स्त्रिया आता मृत्यूला प्राप्त झाल्या. एका क्षणामध्ये तिला अनित्य भावाचा अंतर्बोध होतो, आणि ती म्हणते की अरे, माझं शरीर सुद्धा असंच होणार आहे का? मी सुद्धा वृद्ध होणार आहे, मी सुद्धा म्हातारी होणार आहे, मी सुद्धा जर्जर होणार आहे, मी सुद्धा मृत्यूला प्राप्त होणार आहे.
अशा प्रकारचा अनित्य बोध तिच्या अंतर्मनामध्ये उत्पन्न होत असतो आणि खेमा एवढी प्रज्ञावान असते, एवढी बुद्धिवान असते की भगवंत तिला म्हणजे हे जे दृश्य आहे हे दृश्य भगवंताने तिला दाखवल्याबरोबर तिला अनित्य बोध तिच्या चित्तामध्ये उत्पन्न होतो आणि असं म्हटलं आहे की भगवंताने कोणत्याही प्रकारचा उपदेश न देता केवळ या दृश्याच्या द्वारा खेमाला त्या अनित्याचा बोध करून भगवंताने दिला आणि त्या क्षणी ती श्रोतापन्न अवस्थेला प्राप्त होत असते. एवढी महान प्रज्ञावान ती असते, बुद्धिवान असते आणि पूर्वकर्म असतं. असं म्हटलं आहे की पद्मोत्तर बुद्धाच्या काळामध्ये खेमाने अनेक प्रकारचं जेव्हा पद्मोत्तर बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी ती जात असते आणि तिच्या एका भिक्षुनींना भगवंत जेव्हा म्हणजे अग्रश्रावकांचं जे पद देत असतात तर अग्रश्रावकांचं पद दिल्यानंतर हिला समजतं की अग्रश्रावक पद का आहे ही विचारणा करते. तर भगवंत सांगतात की अशा अशा प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म करावं लागतं आणि तेव्हा खेमा तशा प्रकारचा पद्मोत्तर बुद्धांच्या समोर तशा प्रकारचा संकल्प करते, सप्तमहोत्सव दान पुण्य करते, संपूर्ण भिक्खू संघाला दान पुण्य करते, शिलाचं पालन करते, प्रज्ञेचा अभ्यास करते आणि अशा प्रकारच्या कुशल कर्माच्या बलाने वर्तमान काळामध्ये तिला तशा प्रकारच्या प्रज्ञेचा लाभ होत असतो आणि प्रज्ञेचा लाभ झाल्यामुळे भगवंत तिला मग वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश करतात. शरीराच्या प्रती भगवंत उपदेश करतात. जेव्हा ती भगवंताकडे जाते तर भगवंत तिला अनित्यवादाच्या संदर्भामध्ये उपदेश करतात. हे शरीर म्हणजे क्षणभंगुर आहे, परिवर्तनशील आहे, नष्ट होणार आहे आणि अशा प्रकारच्या या नश्वर होणाऱ्या शरीराला भगवंत असे म्हणतात हे शरीर अगदी मातीच्या म्हणजे माठा समान आहे. ज्याप्रमाणे माठ हा फुटून जातो अगदी शरीर सुद्धा तशा प्रकारचं फुटून जात असते, नष्ट होत असते, मातीमध्ये मिसळत असते. हा हाडा मासाचा हा जो काही शरीराचा सापळा आहे हा शरीराचा सापळा अनित्यतेकडे जाणार आहे, नष्टतेकडे जाणार आहे, क्षणभोगर्तूकडे जाणार आहे. म्हणजे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश भगवंत त्या ठिकाणी खेमाला देत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचा उपदेश दिल्यानंतर खेमा तर ऑलरेडी अत्यंत प्रज्ञावान असते, अत्यंत बुद्धिवान असते. कारण भगवंत असे म्हणतात ज्यांची प्रज्ञा ही अत्यंत गंभीर आहे. प्रज्ञेमध्ये एखादा मनुष्य जर अत्यंत गंभीर असेल, गंभीर प्रज्ञेला तो जाणत असेल, समजून घेत असेल, अशा प्रकारचा जो बुद्धिवान मनुष्य आहे, जो ज्ञानी मनुष्य आहे तर अमार्ग कोणता आणि सुमार्ग कोणता हा मनुष्य जाणत असतो. ज्याला बुद्धी आहे, ज्याला प्रज्ञा आहे, ज्याला चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, आपल्या हिताचं आणि अहिताचं ज्या मनुष्यांना समजत असते भगवंत असे म्हणतात की अशा व्यक्तींना मी ब्राह्मण म्हणतो. ब्राह्मण म्हणजे हा ब्राह्मण नव्हे, ब्राह्मण म्हणजे ज्ञानी, ब्राह्मण म्हणजे प्रज्ञावान, ब्राह्मण म्हणजे बुद्धिवान. जो मनुष्य बुद्धिवान आहे, ज्ञानी आहे, पंडित आहे त्याला भगवंताने ब्राह्मण अशा प्रकारचं म्हटलं आहे. आणि वेगवेगळ्या अंगाने भगवंत त्या ठिकाणी तिला उपदेश करत असतात. उपदेश केल्यानंतर खेमाला निर्मळ ज्ञान चक्षु प्राप्त होत असतो. भगवंताचा उपदेश ती श्रवण करते आणि भगवंताचा उपदेश श्रवण केल्यानंतर बसल्या जागी ती श्रोतापन्न होते, सकृतागामी होते, अनागामी होते आणि अरहंत सुद्धा बसल्या जागी होते. अगदी एका उपदेशामध्ये भगवंत तिला उपदेश करतात, उपदेश देता देता ती श्रोतापन्न होते, सकृतागामी होते, अनागामी होते आणि अरहंत पदाला प्राप्त होत असते. जेव्हा ही गोष्ट राजाला समजते, राजा तिथे येतो, राजाला अतीव आनंद होतो. कारण राजाची इच्छा असते की आपली पत्नी सुद्धा अत्यंत धार्मिक व्हायला पाहिजे, तिने सुद्धा तीन रत्नाची शरण ग्रहण केली पाहिजे. कारण तिचा स्वभाव अत्यंत मनमिळाव असतो, अत्यंत चांगल्या प्रकारचा असतो. जशा प्रकारची ती सुशील असते, सौंदर्यवान असते, तशा प्रकारे सद्गुणाने सुद्धा ती परिपूर्ण असते. आणि त्यामुळे राजाला वाटत असतं नेहमी की आपली पत्नी सुद्धा म्हणजे तीन रत्नाचं तीन शरण ग्रहण करावं. आणि जेव्हा त्याला समजतं की ती भगवंताकडे गेली, भगवंताचं दर्शन केलं, तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज खेमा आता अरहंत पदाला प्राप्त झाली आहे. आणि अरहंत पदाला प्राप्त झाल्यानंतर तिच्याकडे केवळ दोनच मार्ग आहे. महाराज तिची इच्छा जर असेल तर ते भिक्षुनी बनू शकते किंवा
परिनिवृत्त ती होऊ शकते. कारण जे ग्रस्त असतात तर ते जर अरहंत पदाला प्राप्त झाले तर एकतर त्यांनी चिवर जर घेतलं तर ते जीवन जगू शकतात, नाहीतर परिनिवृत्त होतात, म्हणजे मृत्यूला ते आपोआप प्राप्त होत असतात. कारण अरहंत पदाचं जे ओझं आहे, अरहंत पदाचं ओझं सर्वसामान्य व्यक्ती सांभाळू शकत नाही. केवळ काशाय वस्त्रधारी व्यक्तीच त्या ठिकाणी या अरहंत पदाचा भार सांभाळू शकतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आता ही अरहंत झाली आहे, एकतर ही परिनिवृत्त होऊ शकते किंवा ही भिक्षुनी बनू शकते. तेव्हा राजा बिंबिसार म्हणतो की महाराज तिला परिनिवृत्त होऊ देऊ नका, महाराज तिला भिक्षुनी बनवा. आणि भगवंत तिला भिक्षुनी बनवतात, तिला काशाय वस्त्र देतात आणि अनेक प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना भिक्खू संघाच्या समवेत भगवंत भिक्षूंना उद्देश म्हणतात की भिक्षूंनो, भिक्खुनींनो, माझ्या भिक्खुनी संघामध्ये खेमा नावाची भिक्खुनी प्रज्ञेमध्ये अग्र आहे. म्हणजे स्वतः भगवंताच्या मुखातून हे उद्गार खेमाच्या प्रती उत्पन्न होत असतात. कारण खेमा अत्यंत बुद्धिमान असते, अत्यंत ज्ञानी असते, अत्यंत प्रज्ञावान असते, तिची बुद्धिमत्ता अत्यंत कुशाग्र असते, ती वादविवादपट्टू असते, वाद करण्यामध्ये सुद्धा ती अत्यंत तत्पर असते. म्हणजे शंका कुशंकाचं निरसन करण्यामध्ये सुद्धा ती अत्यंत कुशल असते. आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गुणाने तिची बुद्धिमत्ता अत्यंत तीक्ष्ण असते, ती बहुश्रुत असते, वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान ती आत्मसात करत असते. आणि अशा प्रकारे प्रतिउत्पन्न अरहंत पदाला ती प्राप्त झालेली असते. एक वेळचा प्रसंग आहे, अशाच प्रकारे तोरणवत्थू या ठिकाणी खेमा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जात असते. त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे त्या काळामध्ये म्हणजे सातत्याने भिक्खू भिक्खुनी धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असत. आणि या नगरामधून त्या नगरामध्ये, त्या नगरातून त्या नगरामध्ये अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार ते करत असत. तर तोरणवत्थू या ठिकाणी खेमा येत असते आणि तिथे आल्यानंतर रात्रीचा मुक्काम तिचा तिथे असतो. योगायोगाने राजा प्रसेनजित सुद्धा कौशल देशामधून श्रावस्तीकडे जात असतो, तर त्याचा मुक्काम सुद्धा तोरणवत्थू या ठिकाणी राहत असतो. तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार उत्पन्न होतो की या तोरणवत्थूमध्ये एखादा श्रमण आहे का, एखादा ब्राह्मण आहे का, एखादा भिक्षू आहे का, की ज्यांच्यासोबत मी वार्तालाप करेल, ज्यांच्यासोबत मी संवाद करेल. कारण राजा प्रसेनजित यांना वार्तालाप करणे, संवाद करणे, धम्मचर्चा करणे, शंका कुशंकाचं निरसन करणे या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी फार आवडत असे. आणि त्यामुळे आपल्या महामंत्र्यांना तो पाठवत असो तोरणवत्थू येथे की कोणी आहे का, कोणी श्रमण आहे का, ब्राह्मण आहे का, किंवा भगवंताचा एखादा सिद्धांताला मानणारा कोणी व्यक्ती आहे का की ज्यांच्यासोबत आपण चर्चा वार्तालाप करू शकतो. तर ते सर्वीकडे बघतात परंतु कोणी त्यांना भेटत नाही. शेवटी एक मंत्री येतो आणि तो म्हणतो की महाराज खेमा नावाची भिक्खुनी तोरणवत्थू या ठिकाणी विहारामध्ये वास्तव्य करत आहे. जर आपली इच्छा असेल तर त्यांना मी म्हणजे आपल्यासोबत वार्तालाप करण्याची विनंती करतो. तिच्या संदर्भामध्ये असं ऐकलं आहे की ती अत्यंत हुशार आहे, अत्यंत कुशाग्र बुद्धीची स्त्री आहे, बहुश्रुत आहे आणि वादविवाद करण्यामध्ये ती अत्यंत चतुर आहे, अत्यंत पटाईत आहे. कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या विषयावरती ती वाद करण्यासाठी नेहमी तत्पर असते. जर आपली इच्छा असेल तर मी त्यांना विनंती करतो. राजा म्हणतो की तात्काळ तुम्ही तिच्याकडे जा. खेमाकडे ते येतात, सांगतात की राजा आपल्यासोबत वार्तालाप करण्यासाठी येत आहे. ते म्हणतात की येऊ द्या. राजा जातो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नाची उत्तरे राजा खेमा भिक्खुनीला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतो. अत्यंत समर्पकपणे त्या ठिकाणी उत्तर दिले जातात. एक प्रश्न असाही विचारते ते की भगवंताचा महापरिनिर्वाणानंतर भगवंत या सृष्टीमध्ये हयात राहणार आहेत किंवा राहणार नाही आहेत, भगवंताच्या मृत्यूनंतर भगवंत कुठे जाणार आहेत. तर खेमा भिक्खुनी म्हणते की महाराज या संदर्भामध्ये भगवंताने कुठल्याही प्रकारचा वार्तालाप केलेला नाही आहे. तर तो म्हणतो की का नाही वार्तालाप केला, म्हणजे भगवंताने असं का नाही सांगितलं. तर पुन्हा ती प्रश्न करते राजाला की महाराज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. जसं समजून घ्या या गंगा नदीच्या पात्रामध्ये जेवढे वाळूचे कण आहेत तर ते वाळूचे कण मोजणारा एखादा गणिते तुमच्याकडे आहे का, कोणी मोजू शकतो का. तर ते म्हणते की नाही.
मोजू शकत नाही. पुन्हा असं म्हणतात की ज्याप्रमाणे हा महासमुद्र आहे, या महासमुद्राची खोली किती आहे हे कोणी सांगू शकते का? महाराज म्हणतो नाही. तेव्हा खेमा भिकुनी म्हणते की का नाही सांगू शकत? तर तो म्हणतो की महासमुद्र हा अथांग आहे. महासमुद्राची सीमा आपण सांगू शकत नाही. तो अथांग महासागर आहे. गंगा नदीची जी काही रेती आहे ती सुद्धा अथांग आहे. तेव्हा खेमा भिकुनी सुद्धा म्हणते की महाराज, भगवंताची प्रज्ञा सुद्धा महासागरासारखी अथांग आहे. भगवंताच्या प्रज्ञेबद्दल आपण काय सांगू शकतो? भगवंताने का नाही सांगितलं, भगवंताने ते का सांगितलं, या संदर्भामध्ये आपण भगवंताच्या बुद्धिमत्तेची तुलना करू शकत नाही किंवा भगवंताच्या बुद्धिमत्तेबद्दल आपण विचार करू शकत नाही. कारण भगवंत आहे. भगवंताने काही प्रश्न अव्याकृत ठेवलेले आहे. भगवंत असे म्हणतात की काही प्रश्न मनुष्यांच्या जीवनामध्ये उत्पन्न होतात. जसं मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो, मग मृत्यूला प्राप्त झाल्यानंतर तो कुठे जातो, तो कुठून येतो, ब्रह्म आहे का नाही, ईश्वर आहे का नाही, आत्मा परमात्मा आहे का नाही, म्हणजे ही सृष्टी कोणी निर्माण केली, कशी निर्माण केली, केव्हा निर्माण केली, का निर्माण केली, मग कधी नष्ट होणार आहे, म्हणजे कधी उत्पत्ती होणार आहे, असे अनेक प्रकारचे प्रश्न भगवंत असे म्हणतात की हे खोडसाळपणाचे प्रश्न आहे. यापासून मनुष्याच्या हिताचं, मनुष्याच्या सुखाचं, मनुष्याच्या कल्याणाचं काहीही यापासून लाभ होणार नाही आहे. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मी जे तुम्हाला सांगितलं आहे तर ते तुमच्या हिताचं आहे, तुमच्या सुखाचं आहे, तुमच्या कल्याणाचं आहे. काही गोष्टी भगवंताने अव्याकृत ठेवल्या, त्याच्याशी काही संबंध नाही असं म्हटलं आहे. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयावरती राजा प्रसेनजित खेमा भिकुनींना प्रश्न विचारतो आणि तेवढ्या समर्पकपणे खेमा भिकुनी त्यांची उत्तर देत असते. असं म्हटलं आहे. दुसऱ्या एका प्रसंगी राजा प्रसेनजित पुन्हा श्रावस्तीमध्ये गेल्यानंतर भगवंताला तेच प्रश्न विचारतो, जे प्रश्न खेमा भिकुनीला विचारलेले असतात. तर ज्याप्रमाणे खेमा भिकुनीने उत्तर दिलेले असतात, अगदी तशाच्या तशीच उत्तरे भगवंत सुद्धा देतात. तेव्हा राजा म्हणतो की म्हणते भगवान किती आश्चर्य आहे, किती अद्भुत आहे. भगवान गुरु शिष्यांचे प्रश्नाची उत्तर देण्याची पद्धती, चर्चा करण्याची पद्धती अगदी समान आहे. तो म्हणतो की भगवान, मी एकदा तोरणवत्थू येथे गेलो होतो. खेमा नावाच्या भिकुनीला हे सर्व मी प्रश्न विचारले होते. अगदी जशाच्या तुम्ही जसे उत्तर दिले, अगदी तशाच प्रकारे खेमा नावाच्या भिकुनी सुद्धा म्हणजे दिलेले आहे. तेव्हा भगवंत असे म्हणतात की महाराज, खेमा ही अत्यंत प्रज्ञावान आहे, अत्यंत ज्ञानी भिकुनी आहे, अत्यंत पंडित आहे, चतुर आहे, कुशाग्र बुद्धीचे आहे. माझ्या भिकुनी संघामध्ये, प्रज्ञेमध्ये ती अग्रस्थानावरती विराजमान आहे. बौद्ध साहित्यामध्ये असे अनेक जीवनचरित्र आपल्याला पाहायला मिळतात. कारण मनुष्याचं जे कुशल कर्म आहे, मनुष्याचं जे पुण्यकर्म आहे, जी स्त्री आपल्या सौंदर्याची अवहेलना होऊ नये म्हणून भगवंताचं दर्शन सुद्धा घेत नाही, मग भगवंताचा उपदेश ऐकणं तर फार दूरची गोष्ट. भगवंताचा उपदेश सुद्धा ती श्रवण करत नाही, दर्शन सुद्धा घेत नाही, परंतु तीच स्त्री आपल्या कुशल कर्माने, आपल्या पुण्यकर्माने भगवंताची अग्रश्राविका, प्रज्ञेमध्ये अग्रश्राविका बनत असते. म्हणजे अशा प्रकारे मनुष्याच्या जीवनामध्ये जे कुशल कर्म असतात, पुण्यकर्म असतात, कारण ती प्रज्ञावान असते, तिने ते केलेले कर्म असतात. मनुष्याची जी बुद्धिमत्ता आहे, चातुर्य आहे, मनुष्य आपल्या कर्माच्या रूपाने, आपल्या कर्माच्या बलाने मनुष्याला सर्व काही प्राप्त होते. सौंदर्यवान जरी मनुष्य असेल तरी त्याच्या कर्मरूपाने त्याला प्राप्त होते. मनुष्य प्रज्ञावान जरी असेल तरी त्याच्या कर्मरूपाने त्याला प्राप्त होते. मनुष्य धनवान जरी असेल तर त्याच्या कर्मरूपाने त्याला ते प्राप्त होत असते. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे काही वर्तमान काळामध्ये आपल्याकडे जे काही आहे, जर सौंदर्याच्या बाबतीमध्ये म्हणा, प्रज्ञेच्या बाबतीमध्ये म्हणा, आपल्या आवाजाच्या बाबतीमध्ये म्हणा, बोलण्याच्या बाबतीमध्ये म्हणा, बुद्धिमत्तेच्या बाबतीमध्ये म्हणा, हे सर्व काही आपल्या पूर्वकर्माचा परिणाम असतो, पूर्वकर्माचा विपाक असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, तुम्ही जर कायेचे चांगले कर्म केले तर तुमची काया परिशुद्ध असते, तुम्ही वाणीचे चांगले कर्म केले तर तुमची वाणी परिशुद्ध असते, तुम्ही मनाचे कर्म जर केले तर तुमची प्रज्ञा ही अत्यंत प्रखर असते, बुद्धिमान असते. आणि त्यामुळे सदा सर्व काळ भगवंत असे म्हणतात की कायेचे कुशल कर्म आपण करावे, वाचेचे कुशल कर्म करावे, मनाचे कुशल कर्म करावे. कारण काया, वाचा आणि मन या तीनही अवस्थेच्या द्वारा आपण जर कुशल कर्म केले, पुण्यकर्म केले, तर आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या
भौतिक सुखाचा आणि आध्यात्मिक सुखाचा आपल्याला लाभ होत असतो. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण सातत्याने कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. खेमा नावाची भिक्खुनी आपल्या जीवनामध्ये एक आदर्श आहे की जिने सौंदर्याची अवहेलना होते, अहमपणा, मीपणा, गर्व तिच्या चित्तामध्ये असतो, परंतु जेव्हा ती बुद्धाच्या सहवासामध्ये येते, बुद्ध तीन रत्नांच्या सहवासामध्ये, तर सर्व प्रकारच्या त्या अनित्यवादाला ती जाणते, समजून घेते आणि पुन्हा अनित्यवादावरती तो भगवंताचा अनेक लोकांना उपदेश करून अनेक लोकांना दुःखमुक्तीच्या मार्गाकडे ती घेऊन जात असते. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये हे आदर्शयुक्त चरित्र निश्चितपणे याचा संदर्भ घेऊन आपल्या जीवनामध्ये सुखाच्या मार्गाकडे जीवन जगण्याचा आपण प्रयत्न करावा. आजच्या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच छोटीशी धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.